अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरती असणारा चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे। मी एवढंच नमूद करू शकतो की जे काही मला बदर रिपोर्टच्या संदर्भातला माहिती मिळालेली आहे, तो बदर रिपोर्ट न्याय देण्याच्या ऐवजी ज्यांची प्रगती झाली आहे त्यांना कन्सॉलिडेट करणं आणि उरलेल्यांना बाहेर टाकणं, हाच त्याच्यातला मेन मुद्दा त्या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून मला असं वाटतंय की हा शासनाने वेगवेगळ्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, टाटा सारखे इन्स्टिट्यूशन्स आहे, टाटा सायन्स सारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यानंतर असणारा स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ इंडिया म्हणून असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्वतः एक संस्था आहेत, अशा संस्थांना कर्नाटक सरकारने इन्व्हॉल्व करून त्याचा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी उभा केला। माझं असं म्हणणं आहे की आमच्या असणारा बदर समितीला विरोध आहे, तो विरोध आमचा कायम राहणार, कारण का सायंटिफिक स्टडी घेऊन तुम्ही असणारा बाहेर पडलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। शासन याच्याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो।